ठीक आहे. आता पुढचं ॲप्लिकेशन जे असेल ओपॅमचं तुम्ही कुठे वापरणार, तुम्ही वापरणार आहात झिरो क्रॉसिंग डिटेक्टर. तुम्हाला हवा असेल तर याचा आपण स्क्रीनशॉट घ्या. झिरो क्रॉसिंग डिटेक्टर म्हणजे काय की तो हे सेन्स करून सांगतो की झिरो कुठे कुठे क्रॉस झालेला आहे. थोडक्यात झिरो क्रॉसिंग डिटेक्टर म्हणजे काय, समजा हा वेवफॉर्म आहे तुमचा, हा वेवफॉर्म आहे असा वाला. ठीक आहे. आता आपल्याला असं एखादं सर्किट हवं आहे की जे आपल्याला क्रॉस करून सांगेल की तुम्ही झिरो व्होल्टेज लाईनला कुठे कुठे क्रॉस केलेला आहे. आता इकडे असेल तुमची पॉझिटिव्ह, इकडे असेल तुमचं खालती असेल निगेटिव्ह. ठीक आहे. पण इथं मध्ये कोण असतो, इथं मध्ये असतो झिरो. झिरो व्हॅल्यू ह्या मधल्या ॲक्सेसवरती असते. मग कुठे कुठे झिरो क्रॉस झालेला आहे, इथे बघा, इथे क्रॉस झाला झिरो, इकडे क्रॉस झाला झिरो, इथे क्रॉस झाला, इथे क्रॉस झाला, इथे क्रॉस झाला. म्हणजे ही पॉझिटिव्ह सायकल अशी झाली. परत पॉझिटिव्ह कमी होत 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 झिरोला आली, झिरोच्या खालती निगेटिव्ह झाली, निगेटिव्ह वाढत वाढत इथे पॉझिटिव्ह झिरोला गेली, परत पॉझिटिव्ह झाली, पॉझिटिव्ह कमी होत होत इथे झिरोला आली, परत निगेटिव्ह सायकल चालू झाली, इथे गेली, इथे झिरोला गेली, परत इथून इकडे गेली, इथे परत झिरोला गेली. म्हणजे ते किती वेळा झिरोला क्रॉस केलेली आहे हे फक्त पाहायचं आहे. हे पाहणारं जे सर्किट असेल त्याचं नाव काय आहे, झिरो क्रॉसिंग डिटेक्टर. झिरो क्रॉसिंग डिटेक्टर म्हणजे तो डिटेक्ट करतो की ते जो येणारा जो इनपुट व्होल्टेज असेल तो किती वेळा साईन वेव्ह किती वेळा ती झिरोला क्रॉस करून गेलेली आहे. सिम्पल एवढंच लॉजिक आहे. आता ह्याच्यामध्ये इथे पहा इथे पहा, इथे काय आहे, झिरो क्रॉसिंग डिटेक्टर. ऑपरेशनल ॲम्प्लिफायर वापरलेला आहे, त्याचे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, इथे निगेटिव्ह टर्मिनल आहे, इकडे आउटपुट आहे. आता तिने काय केलेलं आहे की निगेटिव्ह टर्मिनल जे आहे, निगेटिव्हवालं इन्व्हर्टिंगवालं टर्मिनल जे आहे त्याला कुठं जोडलेलं आहे, ग्राउंडला. हा ग्राउंडचा साईन आहे ना. ग्राउंडचं व्होल्टेज किती असतं, व्होल्टेज असतं ग्राउंडचं झिरो. इथे दिसतं का झिरो, म्हणून व्ही रेफरन्स कितीवरती सिलेक्ट झाला, ह्याला आपण ॲज अ रेफरन्स पकडला. रेफरन्स म्हणजे आपण ह्याला आता ह्याच्याशी कम्पेअर करून ही पुढचं कॅल्क्युलेशन बघणार आहे, म्हणून ह्याला आपण काय केलं, रेफरन्स पकडला. ग्राउंडला कनेक्ट केल्यामुळे जर व्होल्टेज किती झालं, झिरो झालं. आता इकडे अल्टरनेटिंग फ्रिक्वेन्सी ठेवलेली आहे इकडे, म्हणजे ही आपल्याला अशी साईन वेव्ह देणार आहे. हे साईन वेव्ह जे आहे ती इथून क्रिएट होणार, याच्यातून. इथे साईन वेव्हचा हे दिसतो का, सिम्बॉल दिसतो का, ह्याच्यातून आपण ही साईन वेव्ह इकडे देणार आहे, ज्याच्यामध्ये AC सिग्नल असेल. म्हणजे वाढेल कमी होईल, वाढेल कमी होईल, वाढेल कमी होईल, ह्या टाईपचा आपल्याला हा सिग्नल मिळणार आहे. कोण द्यायचं काम करणार आहे, तर हा देणार आहे, अल्टरनेटिंग फ्रिक्वेन्सी जनरेटर, किंवा आपल्याला हा AC सिग्नल इथे देणार आहे. ठीक आहे. हा काय आहे आपला व्ही इन म्हणजे व्ही इनपुट, म्हणजे हा इनपुट म्हणून आपण इकडे ह्या पॉझिटिव्ह टर्मिनलला ओपॅम्पच्या म्हणजेच नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला द्यायचा आहे. आता काय होते बघा, ह्या केसमध्ये काय होणार आहे, हा वेवफॉर्म आपण इथे दिला, इथे जर का हा वेवफॉर्म दिला तर हा झिरो क्रॉसिंग डिटेक्टर काय करतो की जेव्हा जेव्हा हा पॉझिटिव्ह सायकल चालू होते, जेव्हा पॉझिटिव्ह सायकल चालू होते त्यावेळेस बघा, नॉन इन्व्हर्टिंग झिरो क्रॉसिंग डिटेक्टर हेअर व्ही रेफरन्स इज सेट टू झिरो. म्हणजे व्ही रेफरन्सला आपण जर का झिरो केला, याला जर का झिरो केला म्हणजेच काय, ग्राउंडला जोडला, तर काय होतं, सायनोसायडल इनपुट व्होल्टेज इज अप्लाइड टू द नॉन इन्व्हर्टिंग इनपुट. म्हणजे साईन वेव्ह आपण जर का ह्याला जर का झिरो केला आणि आपण साईन वेव्ह जर का इथे पॉझिटिव्ह टर्मिनलला दिला, तर काय होतं, नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल ऑफ झिरो सेट टू झिरो ॲट सायनोसायडल व्होल्टेज इज अप्लाइड टू द नॉन इन्व्हर्टिंग इनपुट ऑफ झिरो क्रॉसिंग डिटेक्टर. मग काय होतं, व्हेन द साईन वेव्ह इज पॉझिटिव्ह, जेव्हा ही साईन वेव्ह पॉझिटिव्हमध्ये जाते, म्हणजे हा भाग पॉझिटिव्ह म्हणजे वरचा भाग, निगेटिव्ह म्हणजे खालचा भाग, पॉझिटिव्ह म्हणजे वरचा भाग, निगेटिव्ह म्हणजे खालचा भाग. त्याने काय सांगितलेलं आहे की व्हेन द साईन वेव्ह इज इन पॉझिटिव्ह द आउटपुट इज ॲट इट्स मॅक्सिमम पॉझिटिव्ह लेवल प्लस व्ही सेट. म्हणजे इथं स्टेटस सांगितलं त्याने, कुठंपर्यंत जाणार आहे तो, की जेव्हा ही पॉझिटिव्ह सायकल चालू होईल तेव्हा ह्याचं जे आउटपुट असेल ते मॅक्झिमम पॉईंटला रीच करेल, मॅक्झिमम पॉईंटपर्यंत जाईल. इथे दिसते का मॅक्झिमम पॉईंट प्लस व्ही, इथेपर्यंत जाईल. पण त्यांनी काय सांगितले, व्हेन साईन वेव्ह क्रॉसेस झिरो. व्हेन साईन वेव्ह क्रॉसेस झिरो म्हणजे काय, जेव्हा ही साईन वेव्ह अशी येईल, इथेपर्यंत येईल आणि इथे जेव्हा ती झिरोला क्रॉस करून खाली जाईल, ही झिरोची लाईन आहे, झिरोला क्रॉस करून जेव्हा ती खाली जाईल तेव्हा ती निगेटिव्हमध्ये जाणार ना. मग इथे काय दिलं त्यांनी, झिरो. द कम्पॅरेटर इज ड्रिवन टू इट्स अपोजिट स्टेट. म्हणजे हा जो वरती गेलेला होता त्याचा आउटपुट असा बरोबर खाली येणार. कधी, जेव्हा साईन वेव्ह निगेटिव्हमध्ये येईल, ह्याचं आउटपुट पण निगेटिव्हमध्ये मॅक्झिमम लेवलला खाली गेलेला आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर त्यांनी काय सांगितलं आहे,
द कंपॅरेटर इज ड्रिवन टू इट्स अपोजिट स्टेट अँड द आउटपुट गोज टू इट्स मॅक्झिमम निगेटिव्ह लेवल मायनस व्ही. ठीक आहे, मॅक्झिमम लेवलला कधी जाईल, जेव्हा तो इकडे निगेटिव्ह सायकल चालू होईल तेव्हा हा जो असेल कंपॅरेटर म्हणजेच ओपॅम्प, हा ओपॅमच आहे. ओपॅम्प ॲज अ कंपॅरेटर इथं वापरलेला आहे. कंपॅरेटर म्हणजे जो कम्पेअर करतो दोघांमध्ये, हा काय करेल तुमचं निगेटिव्ह साईनला मॅक्झिमम निगेटिव्हला तुम्हाला खालती नेईल इथे. ठीक आहे, ॲज शोईंग द फिगर. धस झिरो लेवल डिटेक्टर कॅन बी यूज्ड टू अ स्क्वेअरिंग सर्किट टू प्रोड्यूस स्क्वेअर वेव्ह फ्रॉम साईन वेव्ह. म्हणजे काय सांगितलं तुम्ही, ह्या प्रॉपर्टीमुळे आपण ह्याला ॲज अ स्क्वेअर वेव्ह प्रोड्युसर म्हणून पण वापरू शकतो. साईन वेव्हपासून स्क्वेअर वेव्ह बनवण्यासाठी पण आपण झिरो क्रॉसिंग डिटेक्टर वापरू शकतो. हा काय करतो, कुठे कुठे झिरो क्रॉस झालेला आहे इकडे दिसते का, इथे झिरो क्रॉस झालेला आहे, इथे झिरो क्रॉस झालेला आहे, इथे झिरो क्रॉस झालेला आहे, इथे झिरो क्रॉस झालेला आहे. ह्या साईन वेव्हच्या खालती आपण इकडे प्रोजेक्शन टाकून घेतले आणि ह्याच्यामध्ये हा वेव्ह फॉर्म काढून घेतला. म्हणजे आता जे डिजिटल सर्किट पुढे वापरणार आहे त्याला कळेल की इथे झिरो क्रॉस झालेला आहे, इथे झिरो क्रॉस झालेला आहे, इथे झालेला आहे, इथे पण झालेला आहे. त्याला आता ही डिजिटल पल्स मिळाली, त्याला साईन वेव्ह स्क्वेअर वेव्ह मिळाली, त्याला ही अल्टरनेटिंग होती, इकडे त्याला स्क्वेअर वेव्ह मिळाली. तर हा आहे तुमचा झिरो क्रॉसिंग डिटेक्टर, जो चेक करतो झिरो कुठे कुठे क्रॉस झालेला आहे. कळालं. तर हे उद्या एक्झामला आलं तर ही डायग्राम काढा, हा वेव्हफॉर्म काढा आणि ह्याच्या खालचे पाहिलं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून हे घेऊ शकता. झिरो क्रॉसिंग डिटेक्टर.